संभाजीनगरमध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय। रब्बी हंगामामधील मका, गहू, हरभरा, कांदा पिकांना फटका बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। पैठण, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यामधील पावसाने हजेरी लावलेली आहे। अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती। रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा या पिकांना फटका बसलाय। रात्री झालेल्या पावसामुळे मी हा कांदा केलेला आहे बियाचा। तर ह्या कांद्याला आतापर्यंत कमीत कमी 70-80 हजार रुपये खर्च झाला एका एकरला। तर माझं 2-3 एकर आहे समजा, पण एका एकरला 60-70 हजार रुपये खर्च आहे त्याला। आणि रात्री झालेल्या पावसामुळे हे खूप पडलाय। आता याला दुसरा पर्यायच नाही, हे मोडलंय आणि खाली पडलं तर याला दुसरा काहीच पर्याय नाही। त्यामुळं खूप काही नुकसान झालं आणि याचं भविष्यात आणखीन जर पाऊस आला तर या कांद्या बियाचं काहीच उरत नाही। मराठवाड्यामध्ये काल अवकाळी पावसाचा जो आहे तो तडाखा बसलेला आणि त्याचा फटका छत्रपती संभाजीनगरच्या कांदा उत्पादक असेल किंवा फळ उत्पादक असेल या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळालं आहे। कांदा बीज उत्पादक शेतकरी जे आहे ते आता अडचणीच्या संकटात सापडताना आपल्याला पाहायला मिळालेले, कारण काल अनेक भागांमध्ये जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या रिमझिम पावसाने हजेरी लावलेली, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली। त्यामध्ये ज्या आंब्याला कैऱ्या लागल्या तर त्या देखील तुटून पडलेल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर कांदा बीज जे आहे ते आता काढणीच्या तोंडावरती आलं आणि त्या कांदा बीजला देखील याचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसलेला आहे। तर आता शेतकऱ्यांचे रब्बी पीक जे आहे ते देखील अंतिम टप्प्यात आले होते। गहू असेल, ज्वारी असेल, हे पीक जे आहे ते काढणीच्या दारात आले होते। मात्र आता त्याला देखील आता या पावसाने जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे आता पिकात जे आहे ती मोठी नुकसान होण्याची अंदाज जो आहे तो देखील वर्तवला जात आहे। त्याचबरोबर पालेभाज्यांना देखील याचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने आता कृषी विभाग असेल या मागणी जे आहे ते तातडीने शेतकऱ्यांच्या दारावरती येऊन शेतामध्ये येऊन या संबंधित नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।